नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। कोपरगाव येवला रस्त्यावर येवला तालुक्यातील नांदेसर शिवारात असलेल्या कृष्णा इंजिटेक कंपनीचे प्रदूषित पाणी नाटेगाव बदापूर शिवारातील मोती गारदा नदीपात्रात सोडल्याने परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीचं पाणी दूषित होऊन नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। तसेच मोती गारदा नदीपात्राजवळील नानासाहेब महिपत मोरे यांच्या खासगी बंधाऱ्यातील सोडलेले मासे मृत पावले आहेत व दूषित पाण्याने शेती नापीक होत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। या दूषित पाण्यासंदर्भात संबंधित शासकीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असून मृत माशांचे पंचनामे ग्रामसेवक तलाठी व मंडल अधिकारी बदलापूर पशुवैद्यकीय अधिकारी येवला यांनी केले असून ग्रामपंचायत बदलापूर कार्यालयाने कृष्णा इंजिटेक कंपनीला दूषित पाण्याची विल्हेवाट न लावल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। या प्रसंगी नानासाहेब महिपत मोरे, राजेंद्र संतुवानी, मिन्नाथ संतुवानी, ऋतिक मारुती मोरे, अभिषेक बाळासाहेब मोरे, नवनाथ गोविंद उकिरडे, दत्तात्रय रामलाल चव्हाण, सुखदेव महिपत मोरे, भाऊसाहेब महिपत मोरे, हरी कारभारी मोरे, सुरेश नामदेव बोरजे, राहुल किसन मोरे, रामभाऊ सयाजी मोरे, शशिकांत दगू मोरे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते। नानासाहेब मोरे, आम्ही राहणार बदापूर। या वर्मा इंडस्ट्रीच्या दूषित व केमिकलयुक्त पाण्यामुळे आमच्या शेती पिकाचे व जे मासे वगैरे पाळलेले होते, जे पिल्लांचे एवढे जादा नुकसान झाले की लाखो प्रमाणात माशांचे पिल्लं मेले गेली आणि जे 4-4, 5-5 किलोवाले मासेसुद्धा मेले त्याच्यामध्ये। आता सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आमच्या जनावरांच्या पिण्याचा प्रश्न, आमच्या स्वतःच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न आणि शेती पिकाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच्यापासून आमच्या जनावरांचा तर असा मुश्किल प्रश्न झालेला आहे, पाण्याचा बिकट प्रश्न झालेला आहे। 5-5, 10-10 किलोमीटरवरनं पाणी टँकरने किंवा टिपड्यामध्ये पाणी आणून त्यांना पाजण्याची वेळ आलेली आहे। आणि शेजारी जर जनावर बांधलं, पाणी दिसतंय शेजारी, पण ते जर पळत आलं तर त्याला आम्हाला हाकलायला सुद्धा मुश्किल होतंय। ते पाणी पिल्याशिवाय राहण्याचा प्रश्न तयार झालेला आहे आणि याच्याकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर आम्हाला आत्महत्या किंवा आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे। मला निवेदन वगैरे दिलेलं आहे पण कोणी आमची दखल घेतलेली नाही आहे, आत्तापर्यंत कोणी इथं आलेलं नाही आहे किंवा त्याचा पंचनामा होण्या पाण्याचा वगैरे पंचनामा सुद्धा आत्तापर्यंत कोणी केलेला नाही आहे किंवा त्याचे टेस्ट रिपोर्ट सुद्धा होऊ दिलेले नाही आहे। हे पाणी आता फार दूषित झालं आहे। आमचे जवळजवळ पिकाची फार नुकसान, पिकत नाही, काहीच नाही होतं आणि इथून पुढं प्रशासनाने जागरूकता घेतली नाही तर आम्ही आंदोलन करू किंवा आम्ही उपोषणाला बसू किंवा आम्ही आत्मदहन करू, आमची एवढी विनंती। सर्व लोक हे सर्व शेतकरी माणसं आहे आणि आमचं सर्वांचं जीवन हे शेतीवर आहे। तर आता हे कृष्णा इंजिटेकनं जे पाणी सोडलेलं आहे नदीमध्ये, हे पाणी पूर्ण दूषित झाल्यामुळं हेच पाणी आमच्या विहिरीला उतरतं आणि विहिरीत पाणी दूषित पाणी झाल्यामुळं आता तेच पिकाला भरल्यानंतर ते पीक पण येत नाही, आमची जमीन नापीक होत चाललेली आहे। त्याच्यामुळं सरकारने त्वरित काहीतरी करावं, या मार्ग काढावा। सुरेश नामदेव बोरजे, राहणार बदापूर। या ठिकाणी माझी 5 एकर शेती आहे आणि हे कृष्णा इंजिटेक कंपनीचं जे दूषित पाणी नदीमध्ये डायरेक्ट सोडले जातं त्यामुळे आमची शेती पूर्णपणे नापीक झालेली आहे। त्याचा आमच्या आरोग्यावरती आणि शेतीवरती खूप दुष्परिणाम झालेला आहे। आमच्या पाळलेल्या माशांचं पण नुकसान झालेलं आहे, बरेचसे मासे हे मृत झालेले आहेत। तरी प्रशासनाने या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला उपोषण किंवा आत्मदहन अशा गोष्टींचा पर्यायाचा स्वीकार करा। आणि हे इंडस्ट्रियल कंपनीचे कृष्णा कंपनी आहे, त्या पाण्याने ओढ्यात पाणी सोडलेलं आहे नाल्यामध्ये, ते पाणी आजच्या नदीत येतं आहे, गारदा नदीमध्ये। तिथे आम्ही एक खाणीमध्ये मासेच पाळलेले होते, त्या मासे मरलेले, कोणी आमची दखल घ्यायला तयार नाही आणि कोणी त्याच्या आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। आम्ही निवेदन दिलेलं आहे सगळ्या ठिकाणी, तरी कोणी आमच्या प्रशासनाने कोणीच काळजी घ्यायला तयार नाही, कोणी पंचनाम्याला सुद्धा यायला तयार नाही इथपर्यंत। काहीतरी क्रिया करायला पाहिजे का, हे साफ पाणी दूषित पाणी चांगलं करून खाली पाठवलं काय अडचण नाही, पण ते नाल्याला सोडून राहिले पाणी, तर तिने त्याचे प्रकल्प काहीतरी चालू करावं तिने, हीच आमची इच्छा आहे। आमचे हे ओढ्याचे जे पाणी येते किंवा नदीचे पाणी, त्याच्यात ते दूषित पाणी कृष्णा इंडस्ट्रीजचे पाणी जे येतं ना, त्या पाण्याने वचका येतो पायाला आणि घाण पाण्याने आम्हाला त्रास होतोय, जनावरांना आम्हाला सगळ्यांना त्रास होतो। पीक येत नाही, असं पीक पण येत नाही। राहुल किसन मोरे, मी शेतकरी।
नांदेसर शिवार हे वरमणीने पाणी सोडलेलं आहे ना, दूषित पाणी, तर मासे इथं शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. कारण आम्हाला सगळ्यांना आता जमिनी विकून टाकल्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारण आता शेतीत काही पिकच येणार नाही. ऑलरेडी आमचे पिण्याचं पाणी तर इथलं स्वच्छ राहिलेलंच नाही, ते तर आम्ही गावातूनच आणतो. आता फक्त विहिरीचाच एक स्रोत होता, तो पण आता या दूषित पाण्यामुळं एकदम निकृष्ट झालेलं आहे पाणी. आता शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आलेली, आम्हाला उपोषणाला तरी बसावं लागेल.